पद्धतीचं जसं काम करून घेतात तसं मोबदला द्या. जसं आम्ही तळागाळात काम करतोय, गरीब जनतेपासून पोहोचतोय आम्ही, तुम्ही आम्हाला काय म्हणताय हे काम करा, ते काम करा, ते काम करा. जे आमचं मूळ काम आहे ते बाजूलाच राहिलं. आता BLOचं काम आमच्यावर लादलं, कशासाठी लादलं? बाकीचे काही कर्मचारी नाहीत का? बाकीचे कामगार नाहीत का? आमच्यावरच काय लादायचं? जे काय आले की नवीन आले की आशांच्यावर लादा, नवीन काय आले की आशांच्या का गरीब आहेत त्याच्या तळागाळात काम करणारे आशा आहे त्या. त्या सगळ्या माझ्या भगिनी गरीब घरातल्या त्या, कोण विधवा आहे त्या, कोण परित्यक्ता आहे त्या, कुणाच्या घरी लहान मुलं आहे ती, सगळ्यांची परिस्थिती वाईट आहे. सगळ्या काही बड्या घरातल्या काम करणाऱ्या ह्या महिला नाहीत, सामान्य कुटुंबातून आलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत त्या आणि रोजीरोटीसाठी ह्या आशा म्हणून काम करत आहेत. आम्हाला फक्त एकच म्हणायचं सरकारला, तुम्ही काम सांगताय ना तसं मोबदला द्या. जर मोबदला देणार नसाल तर काम सांगू नका, आम्ही काम करणार नाही. आता आयुक्तांनी पत्र काढले तरी सुद्धा तुम्ही आम्हाला काय सांगताय की काम करा. आम्हाला कामाची सक्ती नको. जर तुम्ही सक्ती केली तर इथून पुढे ह्या माझ्या सगळ्या महिला आहेत त्या सगळ्या महिला एकत्रित राजीनामा देतील, नसेल तर आत्मदहन करतील. याला सरकारचा सर्वस्वी जबाबदार राहील. मी कॉम्रेड मीना कोळी, सांगली जिल्हा कोटा आशा वगैरे प्रतिनिधी, सांगली जिल्हा अध्यक्ष. आज जो आम्ही मोर्चा काढलेला आहे तो कलेक्टर ऑफिसवरती काढलेला आहे. गेले 1 महिना झालं जे BLOचे काम आहे ते आशा व गटप्रवर्तक यांना सक्तीनं देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं काढलेले आहेत आणि हे आदेश आहेत ते याचा पाठपुरावा आम्ही संघटनेच्या वतीनं राज्य लेवलला केलेला आहे. आयुक्तांनी तसं पत्रही काढलेलं आहे. तर तळागाळामध्ये आरोग्याचं काम करत असताना आशा व गटप्रवर्तक यांच्यावर आरोग्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना इतर अन्य काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करत असताना आशांना खूप सामोरं जावं लागत आहे. तर यासाठी BLOचे काम असेल किंवा BLOचे सहाय्यक काम करत असताना ज्या ऑर्डर काढलेल्या आहेत त्या सक्तीनं काढलेल्या ऑर्डर आहेत ते निवडणूक आयोगानं त्या ताबडतोब रद्द करण्यात याव्या. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जो मोर्चा आहे किंवा जे आमचं आंदोलन आहे ते 21 जुलै रोजी आम्ही याचा महापाडाव म्हणून आम्ही आझाद मैदान येथे आम्ही महापाडाव म्हणून मोठं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि येणाऱ्या सर्व ज्या गटप्रवर्तक आणि अशा भगिनी आहेत यांचे स्थानिक प्रश्न असतील, यांचे गेले 15 वर्ष झाली यांची सेवा होत असून सुद्धा त्यांना अजून कुठल्याही त्यांना फिक्स वेतन दिलेलं नाही सरकारनं. तसेच त्यांचं जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फंड असेल, ग्रॅच्युटी असेल किंवा प्रसूती रजा असतील, किरकोळ रजा असतील, या सर्व अटी या सर्व अटी आणि हे सर्व आमच्या मागण्या जोपर्यंत हे सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलनाचा इशारा या सरकारला आम्ही देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करू आणि जर BLOचे काम हे सक्तीनं आशा व गटप्रवर्तकांना जर लागू केलं तर आम्ही नक्कीच हायकोर्टामध्ये जाऊ असा इशारा आजच्या आंदोलनामध्ये मी आज इथं देत आहे. धन्यवाद.